राज्यात जर आपण पाहिलं तर शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत आहे। अशातच बारामतीमध्ये शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रकार एका खाजगी कंपनीकडून करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जातोय। आपण पाहू शकता या ठिकाणी वेस्पा नामक जी कंपनी आहे, या कंपनीचं जे पेंटवॉशचं केमिकलयुक्त पाणी आहे ते पाणी एका शेततळ्यामध्ये सोडलं जातं आणि या शेततळ्यात सोडल्यामुळं इथल्या ज्या काही आजूबाजूच्या विहिरी आहेत या विहिरीला हे पाणी पर्क्युलेशन होतं आणि शेतकऱ्यांच्या शेतीचं प्रचंड असं नुकसान होतं। शेतकऱ्यांनी तोंडी तक्रारी अनेकदा या ठिकाणी या कंपनीच्या एचआर यांच्याकडे केल्या होत्या, मात्र हे पाणी आपलं पाणी नसल्याचा दावा या कंपनीकडून करण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं हे पाणी जर पाहिलं तर हे पाणी नसून हे रसायनयुक्त पाणी झालेलं आहे आणि पाण्याला अक्षरशः हिरवा कलर त्या ठिकाणी आलेला आहे। याच्यामध्ये प्रचंड केमिकलयुक्त रसायनं आहेत आणि ह्या रसायनांचं पाणी ह्या एका खाजगी शेततळ्यामध्ये त्या ठिकाणी सोडण्यात आलेलं आहे। या सगळ्या प्रकारामुळे शेतकरी प्रचंड मेटाकुटीला आलेला आहे। शेतकरी प्रचंड हतबल झालेला आहे। शेतकऱ्याचं 6 एकरचं ऊस आहे, या ऊसाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। अक्षरशः 6 एकराचा ऊस जळून चालल्याची परिस्थिती या शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितली। हा शेतकरी देखील आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करण्याचा प्रयत्न करू। मात्र हे जे आपण पाणी पाहिलं तर हे पाणी नसून हे एक प्रकारे शेतकऱ्यांच्या माती मारलेलं विष आहे आणि हे शेतकऱ्यांच्या माती मारलेलं हे एक विष आहे आणि यामुळेच शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतो। मात्र याला जर आळा घालायचा असेल तर आपण शेतकऱ्याची बातचीत करू। काय सांगाल, काय नाव आहे तुमचं, कुठं राहता तुम्ही? वैभव चंद्रकांत आठवडे, मी राहणार कटफळ। काय नेमकी परिस्थिती झाली होती? परिस्थिती मी ह्यांना वारंवार तोंडी कॉल करून सांगून याच्याशी बोलणं करून ते असं दावा करतात की आमचं हे पाणी नाही, दुसऱ्या कंपन्यांची पाणी आहे, दुसऱ्या कंपन्यांचं पाणी आहे, ते आमचं नाही। वारंवार त्यांना मी सांगून सुद्धा ती काय ऐकत नाहीत आणि ह्या केमिकलयुक्त पाण्यामुळं शेतीमध्ये डायरेक्ट साका तयार होतो आहे आणि त्याने मूळकूच वाढ पीक असं कितीही जरी पाणी दिलं तरी जळून गेल्यासारखं होतं आहे। म्हणजे असं म्हणजे दुष्काळग्रस्त भागात असल्यासारखं असं दाखवतं आहे ते चिन्ह। म्हणजे ऊसाचं फार मोठं नुकसान 2019 पासून आत्तापर्यंत होत आहे। खरं तर आपण जर पाहिलं तर हे एक खाजगी तळ आहे, खाजगी तळ। मग ह्या तळ्यामध्ये ही कंपनी पाणी कधीपासून सोडते नेमक्या? 2000 हा जरा नवीन प्लॅन झाला का, नवीन त्यांनी फार मोठी कंपनी केली, तिथनं पुढे ह्याचं प्रमाण जास्त वाढत गेलं। त्याच्या अगोदर ती रेड डेअरीचं घाण पाणी येत होतं, त्यांचं बी येतं आहे आणि ह्यांचं ह्या कंपनीचं कलरचं पाणी जास्त प्रमाणात यायला लागलं। तिथनं पुढं या 4 वर्षापासून ह्यांचं प्रादुर्भाव जास्त प्रमाणात व्हायला लागला कलर। तर तुम्ही म्हणताय कलरचा प्रादुर्भाव व्हायला लागलाय, तुम्ही या संदर्भात रिअल डेअरीशी किंवा वेस्पा कंपनीशी संपर्क साधला का? दोन्ही कंपनीशी बोललो पण ती काय दाद देत नाहीत आपल्याला तोंडीने। काय म्हणणं आहे त्याचं? ते म्हणतात आमचं पाणी नाही, ते म्हणतात आम्ही आमची पाण्याची व्यवस्था करतोय, हे म्हणतात आम्ही आमच्या गार्डनला सोडतोय, असं म्हणजे आम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये सोडत नाही, असं अनेक कारणं दिलेत आतापर्यंत। तुम्ही असा दावा करताय की हे पाणी ह्या कंपनीचं आहे, काय तुमच्याकडे पुरावा आहे की हे पाणी याच कंपनीचं आहे? ह्यांच्याकडे कलरयुक्त पेंटवॉशचं पाणी आणि कलरयुक्त पाणी दुसरीकडे कुठनंही आणणार आहेत। ह्यांच्यात कलरचं पाणी पेंटवॉशचं डायरेक्ट तुमच्या समोर आहे, चेंबरवरनं इकडे पाणी ते दगडसुद्धा हिरवेगार झालेले आहेत, असे कलर दिल्यासारखे दगड दिसतात। खरं तर तुम्ही रिअल डेअरीचं देखील नाव घेतलं, रिअल डेअरीवर काय नेमका आरोप आहे तुमचा? कारण ते पाणी देखील याच्यात सोडल्याचा आरोप तुम्ही करताय। घाण वास येतो, उग्र वास येतो, पायाला म्हणजे असं इन्फेक्शन टाईप आपल्या खरुश टाईप व्हायला लागले पायाला आमच्या आणि हातांना। हा जो साका आहे का नाही, हा साका रिअल डेअरीचा आहे, ह्यांचा साका तयार होत नाही। ह्यांचा कलरयुक्त आणि फेसयुक्त साका पाणी ह्यांचं तयार होते आणि रिअल डेअरीवाल्यांचं साका आणि उग्रवास रिअल डेअरीवाल्यांचं होते। बरं, आता काय तुमची MIDCच्या अधिकाऱ्यांकडे काय मागणी, शासनाकडे काय मागणी? शासनाकडे एकच मागणी की ह्यांच्यावरती प्रतिबंधक कारवाई व्हावं आणि ह्यांनी पाण्याची व्यवस्था त्यांच्या मार्गाने त्यांनी करावी, आमच्या खाजगी मालमत्ता सोडू नये। म्हणजे दोघांना बी सांग, म्हणजे दोन्ही कंपन्यांना बोलतो मी। आपण हे खाली दाखवा आपल्या प्रेक्षकांना, इथली काय परिस्थिती आहे। अक्षरशःच्या दगडावरून हे पाणी आलेलं आहे, हे दगड अक्षरशः कलर केल्यासारखे हिरवेगार त्या ठिकाणी दिसत आहेत। हे चित्र आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय। खरं तर हे जे काही पाणी आहे हे पाणी शेतकऱ्यांसाठी विष म्हणावं लागेल आणि शेतकऱ्यांना मारण्यासाठी हे पाणी पुरवत आहे। मग असं असताना रिअल डेअरी असेल किंवा ही जी काही दुसरी कंपनी आहे, ज्या कंपनीचं नाव आत्ता या शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितलं, ह्या
कंपनीवरती नेमकी काय कारवाई होणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या सगळ्या प्रकारामध्ये ही जी काही कंपनी आहे या कंपनीमधून जे काही घाण पाणी येतं आहे, केमिकलयुक्त पाणी येतं आहे, या पाण्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होतं आहे. मात्र कंपनीशी बोलल्यानंतर कंपनी हे आमचं पाणी नसल्याचा दावा त्या ठिकाणी करत आहे. मात्र हे पाणी मग कोणाचं? मात्र आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवलं की या कंपनीतून येणारं पाणी हे आत्ता तात्पुरतं बंद केलेलं आहे. मात्र संध्याकाळी हे पाणी सोडल्याचा दावा या शेतकऱ्यांकडून केला जातोय. एकंदरीत MIDCच्या अधिकाऱ्यांकडे देखील आपण पाठपुरावा करत असून MIDCच्या अधिकाऱ्यांनी देखील कुठलंही दुर्लक्ष न करता या दोन्ही कंपन्यांवरती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली. यामुळे MIDCचे अधिकारी या प्रकरणामध्ये कितपत लक्ष घालून या दोन्ही कंपन्यांवर नेमकी काय कारवाई करतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विकास कोकरे, LS मराठी, बारामती.